नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी थेट मुख्यमंत्र्यांनी शिफारस केली आणि त्यानुसार भाजपचे आमदार तुषार राठोड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। विशेष म्हणजे निवडीनंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन करून निवडीबाबत माहिती घेतली। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत 23 पैकी 15 जागा भाजपने मिळवल्या तर एकूण 22 जागा पॅनलने मिळवल्या, पण अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली होती। खासदार अशोक चव्हाण हे मारुती कवळे यांना अध्यक्ष करण्यासाठी आग्रही होते अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती, पण ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपचे आमदार तुषार राठोड यांना अध्यक्ष करण्याची सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे। तुषार राठोड यांची निवड झाल्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासदार अशोक चव्हाण यांना फोन आला। त्यांना निवडीची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली। दरम्यान या निवडीसाठी मला कोणाचाही फोन आला नाही, सर्वानुमते बिनाविरोध निवड झाल्याचे अशोक चव्हाण म्हणाले। निवडीबाबत मला काही माहित नव्हते, मी आजच अमेरिकेवरून परत आल्याचे आमदार राठोड यांनी सांगितले। एक मिनिट अभिनंदन तुषार राठोड यांना बँकेचा अध्यक्ष केला। आपले आमदार आहेत, सिनियर पोस्ट आहेत आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी करतात असं ते कॉम्बिनेशन झालं। तुषार बोलतो आताच आहे निवड झाली, काही प्रॉब्लेम 23 पैकी 22 झाले आपल्या इलेक्टेड। तुषारला साहेब नमस्कार, तुषार बोलतो। आभार आहे सर आपल्या मला कोणाचाही फोन नव्हता, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये काही सूचना केली नव्हती। आम्ही साधक बालक सर्वही चर्चा करून हा निर्णय घेतला, असं कुठलाही मनामध्ये किंतु परंतु कोणाच्याच नव्हतं। सर्व आमदार साक्षी आला आहे, सर्व संचालक आहेत, असं मला कोणी सूचित केलं नव्हतं। आणि हे सुद्धा कुठे होते, रात्री झाले ना, पहाटे आल्या, फॉरेनला होते, त्यामुळे विषयच नव्हता काय। आणि एकमताने झालेली निवड आहे, असा कुठलाही वेगळा विषय नव्हता। मुख्यमंत्र्यांना मी कळवलं की साहेब आपला आमदार आज बँकेचा अध्यक्ष झालेला आहे आणि उपाध्यक्ष मिलनताई झालेले आहेत। त्यांनी अभिनंदन दोघांचंही केलं आहे आणि मुद्दाम यांचं बोलणं करून दिलं मुख्यमंत्री। फडणवीसांची शिफारस होती तुमच्या नावासंदर्भात, काय सत्यता आहे नेमकं? अशी बातमी समाज माध्यमातून मी पण वाचली, पण मला याची दुजोरा मला मिळू शकला नाही, कारण मी एका कॉन्फरन्सच्या निमित्तानं मी अमेरिकेला गेलो होतो। काल रात्रीच मी परत आलो आणि आज निवड प्रक्रियेला मी या ठिकाणी सामोरं गेलो, त्यामुळं ही बातमी खरी होती का खोटी होती याबद्दल मला काही माहिती नाही।